श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी आणि संपन्न असाल, स्वामींच्या सेवेत रममाण असाल. आपण माशांना दर शनिवारी अमावस्या पौर्णिमेला कणकेचा गोळा तयार करायचा आणि त्याचे छोटे छोटे बारीक गोळे करून माशांना खाऊ घालायचे. त्यामुळे आपली बरीचशी इडापिडा टळते आणि आपल्याला चांगले दिवस येण्यास मदत. नंतर वडाच्या किंवा पिंपळाच्या किंवा उंबराच्या झाडाखाली म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली एक खोबऱ्याचा काप करायचे. त्यामध्ये तुपावर बारीक रवा आणि गव्हाचं पीठ चांगलं भाजायचं आहे आणि त्यात साखर मिक्स करायची आहे आणि एक वाटीमध्ये त्या खोबऱ्याच्या ते भरायचं आहे, वाटीवरून झाकायचे आहे आणि एक खोल खड्डा काढून या झाडांच्या खाली आपल्याला ती वाटे पुरायचे आहेत. त्या म्हणजे ते आपण जे खोबरं ठेवलेलं आहे त्यात साखर कणिक भरून ते हजारो मुंगे त्याचं हजाराची भूक लागेल. म्हणजे आपण हजारो लोकांना अन्नदान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. म्हणून हा उपाय आपण जरी करत नसला तर पौर्णिमेपासून करायला सुरुवात करा आणि प्रत्येक शनिवारी पौर्णिमेला किंवा अमावस्येला असं जसं तुम्हाला जमेल तसं हा उपाय आपण करत जा. तर 23/4/2000 रोजी चैत्र पौर्णिमा आहे. तर चैत्र पौर्णिमे दिवशी हनुमान जयंती आलेली आहे. तर हनुमान जयंतीला आपल्याला हनुमान मंदिराच्या वर लाल झेंडा आहे. तो लाल झेंडा हनुमान मंदिरावर लावल्यामुळे आपली बरीचशी शत्रुपीडा आणि आपल्याला ओम हनुमंताय नमः, ओम हनुमंताय नमः, ओम हनुमंताय नमः या मंत्राचा 100 जप करायचा आहे किंवा ओम रामदूताय नमः, ओम रामदूताय नमः, ओम रामदूताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यामुळे आपल्याला आकस्मिक येणारी संकटे टळून जातात. नवरा बायकोचे जर पटत नसेल तर दिवशी दूध साखरेचं चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. दूध खाली पडू द्यायचं नाही. खाली परात किंवा मोठे भांडे काहीतरी घ्यायचे आहे आणि ते चंद्राला दुधाचं अर्घ्य द्यायचं आहे आणि ते नंतर एखाद्या झाडाला घालून टाकायचं आहे. चंद्राला पांढऱ्या मिठाई दूध साखरेचा किंवा रव्याचा करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते मलमली कपड्याने झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे. तसेच 11 कवड्या घ्यायच्या आहेत. 11 कवड्यांना आपण गंगाजलाने स्वच्छ करून त्यावर हळद तिलक लावायचं आहे. हळद केसरने त्याला तिलक करायचं आहे आणि ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी या मंत्राचा स्फटिका कमळगटाच्या माळेवर 108 वेळा 1008 वेळा जितका आपल्याला जमेल तितक्या वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे. त्या लक्ष्मी प्राप्तीत वाढ होण्यास मदत होईल. आपण हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि काय रिझल्ट मिळतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.